आज आपण बनवणार ब्रेड रोल्स. ब्रेड रोल्स बनवण्यासाठी साहित्य: ब्रेड, कोकोनट पावडर, शुगर, क्रीम, दूध, व्हॅनिला एसेन्स. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 टीस्पून साखर ॲड करत आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी इथे थंड दूध वापरलेले आहे. साखर आपली मेल्ट झालेली आहे. फ्रेश क्रीम घेऊ. त्यामध्ये 2 टीस्पून साखर ॲड करू. साखर आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. बरोबर त्याचमध्ये 2 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकू. त्यामुळे आपल्या मिठाईला छान फ्लेवर येईल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जोपर्यंत बॅटर पूर्ण फ्लफी होत नाही तोपर्यंत व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. मिश्रण आपलं फ्लफी झालेलं आहे, बघू शकता. यामध्ये आता थोडेसे ब्रेड क्रम्स टाकू. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तसंच 1 चम्मच डेसिकेटेड कोकोनट ॲड करू. यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी पल्पसुद्धा टाकू शकता किंवा फूड कलर पण टाकू शकता. माझ्याकडे स्ट्रॉबेरी पल्प नसल्यामुळे मी फूड कलर टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं ऑरेंज कलर याला आलेला आहे. आता रोल बनवून घेऊ. रोल बनवण्यासाठी ब्रेड स्लाइस घेतलेला आहे. ब्रेडच्या कडा साईडने कट करून घेतलेल्या आहे. आता यामध्ये जे आपण दूध मेल्ट केलं होतं शुगर टाकून ते ब्रेडवर लावून घेऊ. सगळीकडे असं छान पसरून घेऊ. यामुळे या ब्रेडला छान क्रीमी असा स्ट्रक्चर येईल आणि हे रोल खाताना छान असे ज्युसी वाटेल. दोन्ही साईडने छान दूध लावून घेऊ. ब्रेड आपली छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता यावर आपण जे तयार क्रीमचं मिश्रण केले ते मधोमध लावून रोल करून घेऊ. चमचनी थोडंसं ब्रेडला स्प्रेड करू. त्यामुळे जे एक्स्ट्रा दूध असेल ते निघून जाईल आणि रोल आपला व्यवस्थित छान बनेल.
आता यावरती आपण क्रीमचं मिश्रण छानपणे स्प्रेड करून घेऊ. मिश्रण आपलं छान स्प्रेड झालेलं आहे. यावरती आता थोडासा कोकोनट पावडर स्प्रिंकल करू. तसंच पिंच ऑफ शुगर पण स्प्रिंकल करू. त्याने स्वीटपणा येईल. आणि आता याचे छान रोल बांधून घेऊ. टाईट असा रोल याचा आपण बांधून घेऊ. थोडंसं प्रेस करू म्हणजे रोल आपला व्यवस्थित पॅक होईल. बघू शकता आपला रोल तयार झालेला आहे. आता याला आपण कोकोनटमध्ये रोल करू. आपण कोकोनटमध्ये रोल करून घेऊ. प्रकारे मी सर्व रोल तयार करून घेतलेले आहे. बघू शकता किती छान झालेले आहे. यावर तुम्ही आता पावडर शुगर स्प्रिंकल करून घेऊ शकता. प्रकारे मी सर्व रोल तयार करून घेतलेले आहे. यावर आता थोडीशी पावडर शुगर स्प्रिंकल करते आणि थोडासा कोकोनट. तुम्ही चॉकलेटने सुद्धा गार्निश करू शकता किंवा ड्रायफ्रूट्सने पण करू शकता. आता ही मिठाई खाण्यास तयार आहे. तुम्ही याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतरही थंड झाल्यावर खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच अशी डिलिशियस ही रेसिपी आहे. स्वीट ब्रेड रोल्स मी कट करून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती ज्युसी आहे. इझिली कट होत आहे. खूपच टेस्टी झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.